दर्शक हो, नमस्कार, शुभ सकाळ. आज 10 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज. दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याचे जलवर्धन असलेलं उजनी धरण हे आता चांगलंच वधारलं असून या धरणाची वाटचाल ही आता 50 कडे सुरू झाली आहे. आज सकाळी 6च्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये जी काही दौंडची आवक येते, ती दौंडची आवक जरी कमी झाली असली तरी मात्र उजनी धरण हे चांगलं वधारले. आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक ही केवळ 21,892 क्युसेक इतकी झाली आहे. मात्र उजनी धरणाची पाणी साठ्याची जी काही टक्केवारी आहे ती 43.11% इतकी भरली. म्हणजे धरणामध्ये सध्या 23.10 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जरी दौंडची आवक कमी झाली असली तरी उजनी धरणाची टक्केवारी मात्र वाढल्यानं आता सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतीच्या पाण्याचाही प्रश्न या ठिकाणी बऱ्यापैकी मिटलाय. धरणामध्ये या ठिकाणी आता आवक वाढायला सुरुवात झाली आहे. विहीरमधून सुद्धा काही पाणी या ठिकाणी सोडण्यात येते. मात्र भीमा नदीच्या पात्रामध्ये जे काही थोडंफार पाणी शिल्लक आहे, ते पाणी शेतीला देण्यासाठी वीज पुरवठा मात्र आणखीन काही सुरळीत झाला नाही. त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्याचा आक्रोश आहे. नदीमध्ये पाणी आहे, मात्र वीज नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी या ठिकाणी होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र आणखीन कोणत्याही पद्धतीचा तितकासा पाऊस पावसानं जोर धरलेला नाही. त्यामुळे नदीकाठची जी पिकं आहेत, सोलापूर जिल्ह्याची जी पिकं आहेत, ती पाण्याला आलेत. मात्र जे काही नदीमध्ये थोडंफार शिल्लक काही ठिकाणी पाणी आहे, ते पाणी देण्यासाठी मात्र वीज पुरवठा आहे सुरळीत करावा, अशी ही मागणी आता शेतकऱ्यांमधून पुढे येते. मात्र वीज पुरवठा कधी सुरळीत होतोय, या प्रश्नांकडे आता पाहणं औत्सुक्याचं ठरलंय. तुर्तास तरी उजनी धरणानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. उजनी धरणाची वाटचाल ही 50 कडे व्हायला सुरुवात झाली आहे. दौंडची आवक जी होती ती कालपासून सातत्यानं कमी होत होती. काल दुपारपासूनच दौंडची आवक आहे ती कमी होत होती. काल सकाळी आपण पाहिलं असेल ती तर दौंडची आवक ही जवळपास 1,40,000 पर्यंत गेली होती. त्यानंतर मात्र दौंडची आवक कमी होत रात्री 12 वाजल्यापासून ही दौंडची आवक कमी व्हायला सुरुवात झाली. रात्री 12 वाजता ती 33,589 झाली. नंतर 1 वाजता ती 31,000 वरती आली. पहाटे 3 वाजता 27,000 वरती दौंडची आवक आली आणि आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक ही 21,892 झाली. मात्र दौंडची आवक तुर्तास कमी झाली तरी उजनी धरणाची आवक वाढल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून सध्या समाधान व्यक्त होत आहे.